कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा. हे मारून टाकणार आहेत त्या कुटुंबाला, यांच्या जीवाला धोका आहे. म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला, आणखीन सीसीटीव्ही मिळाले, सामूहिक कट रचला तिथून, त्याच्यानंतर खंडणी मागितली, त्याच्यानंतर खून केला. याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे? याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे? आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं आहे, खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत, त्यांच्यावरती 302 दाखल करा. पहिला त्यांना मोक्यात घ्या, 120 ब मध्ये घ्या यांना सगळ्यांना, यांचे सगळ्यांचे नार्को टेस्ट करा. दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते, यांना फरार कोणी केलं, यांना गाड्या कोणी दिल्या, यांना घर कोणी दिले, पैसे कोणी दिले, यांच्या पाठीशी कोण उभा होतं, ते सगळे सांभाळणारे सुद्धा सहआरोपी होणं गरजेचं आहे. मधल्या काळात ह्या आरोपींनी 22-23 दिवस मला वाटतं फरार होते, त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकारमधल्या, कोणाकोणाला मदत घेतली, हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे. कारण राज्य काही एक जण चालवित नाही, ते मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा. त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही, असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याच्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असलाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल, यांच्या जर जामीन होणार असल्या, ते राज्यासाठी कलंक आहे. राज्यच बंद पाडणार आहेत, आम्ही सोडणार नाहीत. मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत, कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते, कुटुंब तुमच्याकडे आलं होतं. त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असं एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलू नये, एक सुद्धा. कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा. हो, हे मारून टाकणार आहेत त्या कुटुंबाला, यांच्या जीवाला धोका आहे. एकही सुटता कामा नये, ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. कुटुंब तुमच्या घरी आलंय, तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे. तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला, वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला, तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही, ती रोष तुम्हाला परवडणार नाही. परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो की मुख्यमंत्र्यांवरती अशा अपेक्षा दोन्ही पण आहेत, ते 100% यातला एकही आरोपी सोडणार नाहीत, ही आम्हाला 100% खात्री आहे. आणि सुटणार पण नाही. पण जर सुटला तर सामना आमच्या संग आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.